नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी आणि नयन आज दोघंजण आम्ही आलो फिशिंगला. माझा नवीन पार्टनर आहे फिशिंगचा. माझ्या जुन्या स्पॉटवर बघायला आलो की काय रिपोर्ट आहे का, काय मिळते. बघूया आज आपल्याला काय मिळणार आहे. आणि आजचा आपला सेटअप असणार आहे डायवाचा फॅन्टम स्नॅपर आणि रील आहे शिमॉनची नेक्सा V5000. तर बघूया याच्यावर आपल्याला काय कॅच होतात काय ते. आज नवीन पार्टनर आहे आपला, बघूया त्याला काय बघायला मिळते काय. बंगालचे आले खास आपल्या इथे फिशिंग बघण्यासाठी. तर आज हवा थोडी आहे पण बघूया. आणि संध्याकाळचे 6 वाजलेत. बघा काय मिळालं तर आपला व्हिडिओ अपलोड होणार आहे. तर मी फिशिंगला सुरुवात करतो. तर मित्रांनो, पाणी आहे ना, तर तुम्हाला वाटेल आता मी हा कलर का सिलेक्ट केला, कारण पाणी जे आहे ना थोडंसं हलकंसं गडूल आहे. बघा दिसतंय एक साईडला थोडं क्लिअर आहे, एक साईडला थोडं गडूल आहे, म्हणून मी हा रेड टेल घेतो आहे. तर याच्यावर आपल्याला बघणार आपण काय कॅच होते काय ते. तर मित्रांनो, आता हवा जी आहे ना ते या बाजूची आहे, म्हणून आपण इकडे उभं राहून ह्या साईडला कास्टिंग करणार आहोत. ते स्टॉप वॉटर लावलेलं आहे, तिथे ब्रेक वॉटर लावलं आहे. तर आपण इकडे केल्यानंतर काय होईल की आपला जो लूर आहे ना तो जास्त लांब जाईल. या साईडला जरा कमी जाईल, कारण हवा इकडून आहे अशी, म्हणून आज मी या साईडला कास्टिंग करतो. हां हां
ग्रुपर मित्रांनो हा बघा एक आपला गोबरा लागलाय साईज कैमरा में दिखा। अरे इधर या मिल गया। तर मित्रांनो हा बघा आपल्याला एक ग्रुपर कॅच झालाय आणि आता सेटअप बघा फॅन्टम स्नॅपर आहे 8 फूट आणि शिमानोची नेक्सावी आहे 5000 सिरीजची बघा वा हो आणखी काय तर कॅच होते काय ते मस्त हुकअप झालाय वा सगळ्यांचा एक प्रश्न असतो की सगळ्यात भारी फिशिंगचा वेल कुठला जेव्हा गावाचा सूर्य लाल झाला म्हणजे संध्याकाळची वेल 6 6:30 ही सगळ्यात बेस्ट वेल आहे फिशिंगची मित्रांनो आता आपली फिशिंग करून झाले आणि आपल्याला बघू शकता एक वरती आहे गोबरा कॅच झालाय बघा बरं आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद